नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या मस्के सर या चॅनलवर तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या 2 ते 4 व्हिडिओची सिरीज सुरुवात केलेली आहे. या सिरीजमधला हा आपला पहिला व्हिडिओ आहे. या 3 ते 4 व्हिडिओच्या सिरीजमधनं आपण ॲक्टिव्ह वॉईस आणि पॅसिव्ह वॉईस हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक या ठिकाणी उदाहरणाचे शिकणार आहोत. तर यातले जे काही बाकीचे जे व्हिडिओ ते आपल्याला चॅनलवर तुम्हाला या ठिकाणी मिळूनच जातील. चला तर मग आजच्या आपल्या या सिरीज ॲक्टिव्ह वॉईस पॅसिव्ह वॉईसच्या सिरीजमधल्या पहिल्या व्हिडिओला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. तर टॉपिक सुरुवात करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टी. फक्त एक गोष्ट आपल्या लक्षात ठेवायची या ठिकाणी की सकर्मक क्रियापदे ज्यांना आपण ट्रान्सिटिव्ह वर्ब्स असं म्हणतो, फक्त ही जी सकर्मक क्रियापदे आहेत आपल्याला 2 वेगवेगळ्या पद्धतीने लिहिता येतात. त्यातली पहिली पद्धत आहे दे टेल अ स्टोरी, दुसरी द स्टोरी इज टोल्ड बाय देम. तर मग या 2 वाक्यामध्ये मूलभूत बदल काय नेमका? तर तुम्ही पाहू शकता की पहिल्या वाक्यातील टेल हे क्रियापद कर्त्याविषयी काहीतरी सांगते. क्रिया कर्त्याकडून घडत आहे म्हणून ते क्रियापद ॲक्टिव्ह वॉईसमध्ये आहे. म्हणजे या ठिकाणी महत्त्वाची गोष्ट कोणती आहे? हा सब्जेक्ट आहे. कारण सब्जेक्ट म्हणजे वाक्याचा कर्ताच या ठिकाणी काय करतोय? क्रिया करतोय. म्हणून हा काय ॲक्टिव्ह आहे, ज्याला आपण काय म्हणतो कर्तरी प्रयोग असं म्हणतो मराठीच्या मध्ये पण. त्याच्यानंतर दुसऱ्या वाक्यातील क्रियापद इज टोल्ड हे कर्त्यावर घडणाऱ्या क्रियेसंबंधी माहीत सांगत आहे. यात वाक्याचा कर्ता निष्क्रिय आहे, म्हणजे तो काही एक करत नाही. बरोबर आहे की नाही? म्हणजे या ठिकाणी कुठेतरी कर्त्याला निष्क्रिय दाखवण्याचा प्रयत्न केला किंवा दाखवला जातो. म्हणून जेव्हा कर्ता निष्क्रिय असतो किंवा कर्त्यावर एखादी क्रिया घडत असते तेव्हा ते वाक्य कसे असते? तर ते पॅसिव्ह वॉईसमध्ये असते. अशा प्रकारे ही जी ट्रान्सिटिव्ह व्हर्ब्स असतात आपल्याला ही 2 प्रकारे लिहिता येतात वाक्यामध्ये. त्यातला पहिला प्रकार म्हणजे कोणता? तर हा ॲक्टिव्ह व्हायचा आणि दुसरा प्रकार म्हणजे कोणता? तर हा पॅसिव्ह व्हायचा. चला तर मग हा आणखी याच्यामध्ये थोडंसं सखोल आपण जाऊया. तर म्हणजेच वाक्यरचनेच्या या 2 प्रकारावरून व्हॉईसचे 2 प्रकार पडतात. आता तुमच्या लक्षात आलेलेच असेल. त्यातला पहिला प्रकार कोणता आहे? तर ॲक्टिव्ह व्हॉईस आणि दुसरा प्रकार कोणता? तर पॅसिव्ह व्हॉईस. तर ॲक्टिव्ह व्हॉईस बद्दल आपण काही माहिती घेऊया. ॲक्टिव्ह व्हॉईसची रचना तुम्हाला माहितीच आहे. ॲक्टिव्ह व्हॉईसमध्ये सुरुवातीला काय असणार आहे? सब्जेक्ट असणार आहे, व्हर्ब असणार आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट, अशी या ॲक्टिव्ह व्हॉईसच्या प्रत्येक वाक्याची रचना असते. या रचनेमध्ये वाक्याच्या सुरुवातीला कर्ता येतो, कर्त्यानंतर लगेचच क्रियापद येते आणि क्रियापदानंतर कर्म येते. तर जसं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता ही रीड्स अ स्टोरी. सुरुवातीला ह्या ठिकाणी ही हा आपला सब्जेक्ट आहे, तर रीड्स हे वर्ब आहे आणि अ स्टोरी हे आपलं ऑब्जेक्ट आहे. पुढं पॅसिव्ह व्हॉईसचा जर आपण विचार केला तर पॅसिव्ह व्हॉईसमध्ये आपण सुरुवातीला काय करतो? ॲक्टिव्ह व्हॉईसच्या सब्जेक्टचं त्या ठिकाणी ऑब्जेक्टमध्ये रूपांतर करतो आणि वाक्याच्या काळानुसार हेल्पिंग वर्ब घेतो. त्याच्यानंतर पास्ट पार्टिसिपल फॉर्म, मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, बाय नावाचं प्रिपोजिशन आणि शेवटी ॲक्टिव्ह व्हॉईसचा जो कर्ता असतो तो पॅसिव्ह व्हॉईसच्या वाक्यामध्ये कर्म म्हणून जातो. म्हणजे ऑब्जेक्ट सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट होते. ते आपण वाक्याच्या माध्यमातून पुढं पाहणारच आहोत. मग याचे नियम काय? तर वाक्याच्या सुरुवातीला कर्म येते, त्यानंतर वाक्याच्या काळानुसार सहाय्यकारी क्रियापद म्हणजे हेल्पिंग वर्ब येते, त्यानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप, कोणतंही पॅसिव्ह व्हॉईस असू द्या, फक्त आणि क्रियापदाचं फक्त आणि फक्त तिसरंच म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्मच त्या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर बाय येऊन वाक्याचा कर्ता द्वितीय विभक्तीमध्ये येतो. आता ही द्वितीय विभक्ती काय असते? आणि ही द्वितीय विभक्ती फक्त सर्वनामांचीच असते. कशाची? सर्वनामाची. नामाची प्रथमा आणि द्वितीय सारखीच असते. फॉर एक्झाम्पल अ स्टोरी इज रीड बाय हिम. तर तुम्ही पाहू शकता अ स्टोरी हे ॲक्टिव्ह व्हॉईसच्या वाक्याचं काय होतं? तर कर्म होतं. या ठिकाणी कर्ता म्हणून वापरलं गेलं. त्याच्यानंतर वाक्याच्या काळानुसार हेल्पिंग वर्ब्स आहेत, मुख्य क्रियापदात तिसरं रूप बाय आणि ही सर्वनामाची द्वितीया म्हणजे हीची द्वितीया काय येणार आहे? हिम. तर पुढं आपण प्रत्येक काळाचं पॅसिव्ह व्हॉईस याच्यामध्ये शिकणार आहोत. प्रत्येक काळाच्या पॅसिव्ह व्हॉईसला टच करण्यापूर्वी काही महत्त्वाच्या टिप्स पाहणार आहोत आपण. तर त्यातली पहिली आहे, वाक्यात फक्त सकर्मक क्रियापद असेल तरच ते वाक्य पॅसिव्ह व्हॉईसमध्ये लिहिता येते. जसं ट्रान्सिटिव्ह किंवा इंट्रान्सिटिव्ह वर्ब्स असतात.
So we cannot change intransitive verbs into passive voice. Remember it properly. We can only change transitive verbs into passive voice. Number 2, ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये कर्त्याला प्राधान्य असते, कर्ता सक्रिय असतो. तर पॅसिव्ह व्हॉइस मध्ये कर्माला प्राधान्य असते, कर्ता या ठिकाणी निष्क्रिय असतो. ह्या काही गोष्टी आपल्याला लक्षात ठेवाव्या लागणार आहेत. आता ऍक्टिव्ह व्हॉइसचे पॅसिव्ह व्हॉइस करताना काही बेसिक नियम्स आहेत, रूल्स आहेत, ते आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवावे लागणार. त्यातला पहिला कोणता आहे? वाक्याची सुरुवात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कर्माने करावी. नंबर 2, वाक्याच्या काळानुसार योग्य ते सहाय्यकारी क्रियापद वापरावे. म्हणजे वाक्याच्या प्रकार म्हणजे टेन्सनुसार आपल्याला हेल्पिंग वर्ड्स वेगवेगळे येणार आहेत. वाक्यातील मुख्य क्रियापदाचे तिसरेच रूप म्हणजे पास्ट पार्टिसिपल फॉर्म आपल्याला घ्यावं लागणार आहे. त्याच्यानंतर बाय हे शब्दयोगी अव्यय वापरायचे आहे. आणि सर्वात शेवटचा बदल म्हणजे बाय नंतर ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्याचा जो कर्ता असतो तो पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये द्वितीय विभक्तीत बायच्या नंतर येतो, पण नाम जर असेल तर ते जशास तसे येते. हे काही बेसिक बदल नियम आपल्याला ऍक्टिव्हचं पॅसिव्ह व्हॉइस करताना लक्षात ठेवावे लागणार आहेत. तर सर्वनाम आणि त्यांचे द्वितीय विभक्तीतील काही रूपे आपल्याला खाली या ठिकाणी दिलेले आहेत. जसं जर सपोज ऍक्टिव्ह व्हॉइसचा कर्ता आणि हा पॅसिव्ह व्हॉइसचं कर्म. ऍक्टिव्ह व्हॉइसचा कर्ता आय असेल तर आपण पॅसिव्ह व्हॉइसमध्ये काय करायचे? बाय नंतर बाय मी. वी असेल तर बाय अज. यू असेल तर बाय यू. ही असेल तर बाय हिम. सी असेल तर बाय हर. इट असेल तर बाय इट. आणि नाऊन असेल तर नाऊनमध्ये बाय नाऊन. म्हणजे नाऊनमध्ये काही चेंजेस होणार नाहीत, ते जशाचं तसं येणार आहेत. तर पहिल्यांदा पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा पॅसिव्ह व्हॉइसच्या सिंपल प्रेझेंट टेन्सच्या ऍक्टिव्ह व्हॉइसचं सूत्र आपल्याला माहितीच आहे की सुरुवातीला या ठिकाणी काय येणार आहे? सब्जेक्ट, त्याच्यानंतर वाक्याच्या कर्त्यानुसार V1 किंवा V1 प्लस एस आणि शेवटी ऑब्जेक्ट येणार आहे. मग याचा पॅसिव्ह व्हॉइसचा आपण फॉर्म्युला कशा प्रकारे तयार करायचा? तर पहिला बदल तुम्ही पाहू शकता तुमच्या समोर. ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट, म्हणजे हे ऑब्जेक्ट या ठिकाणी काय होणार आहे? सब्जेक्ट होणार आहे. आणि हे सब्जेक्ट या ठिकाणी काय होणार आहे? तर ऑब्जेक्ट होणार आहे. वाक्याच्या काळानुसार टू बी या क्रियापदाची 3 रूप आहेत आपल्याकडे. ॲमिजार, त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचं पास्ट पार्टिसिपल फॉर्म बाय, आणि शेवटी सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट, म्हणजे कर्त्याचं कर्म होणार आहे. एका वाक्याच्या माध्यमातून आपण सुरुवात करूया. यात काही आपल्याला नियम म्हणजे काय? तर पहिला नियम आहे, ऍक्टिव्ह व्हॉइसच्या वाक्यातील कर्म पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यात कर्ता म्हणून सुरुवातीला येतं. नंबर 2, त्यानंतर टू बी या क्रियापदाची योग्य ती वर्तमानकाळी रूपे पॅसिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसार येतात. ही गोष्ट आपल्याला कायम लक्षात ठेवायची आणि चांगल्या प्रकारे. नाहीतर आपण ऍक्टिव्ह व्हॉइसचं वाक्य पाहतो आणि त्या ऍक्टिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसारच खाली हेल्पिंग वर्ब वापरण्याचा प्रयत्न करतो. पण त्या ठिकाणी आपल्याला काय करायचे? ही जी टू बी या क्रियापदाची 3 रूप आहेत साध्या वर्तमानकाळी वाक्यामध्ये, ती आपल्याला पॅसिव्ह व्हॉइसच्या कर्त्यानुसारच घ्यायची आहेत. नंबर पुढचं, टू बीच्या योग्य रूपानंतर मुख्य क्रियापदाचं तिसरंच रूप आपल्याला वापरायचं आहे. त्याच्यानंतर शेवटी ऍक्टिव्ह व्हॉइसचा कर्ता पॅसिव्ह व्हॉइसच्या वाक्यामध्ये कर्म म्हणून बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये येतो. आता द्वितीय विभक्ती आपण त्या ठिकाणी पाहिलेल्या आहेत. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हॉइस, ही राइट्स अ लेटर. अ लेटर इज रिटन बाय हिम. आपण पाहूया त्याकडे. बघा, एस प्लस V1 प्लस ओ. पहिली अदला बदल काय झाली? तर तुम्ही पाहू शकता, हे जे आपलं ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी ऍक्टिव्ह व्हायचं, ते या ठिकाणी काय झालेलं आहे? सब्जेक्ट झालेलं आहे. ओके, या फॉर्म्युल्यानुसार बघा, हे ऑब्जेक्ट या ठिकाणी सब्जेक्ट झालं. तर दुसरा जो नियम आहे, तर ह्या टू बी या क्रियापदाची या ठिकाणी योग्य ती रूप आलेलं आहे. वाक्याचं करता सिंग्युलर होता म्हणून आपण या ठिकाणी काय केलेलं आहे? इज वापरलेलं आहे. पुन्हा काय सांगितलं की इथं V3, तर राईटचं V3 काय आलेलं या ठिकाणी? रिटर्न आलेलं आहे. त्याच्यानंतर प्लस या ठिकाणी बायचा देखील आपण वापर केलेला आहे. आणि सर्वात शेवटचा नियम म्हणजे काय? तर सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट. ह्यातलं जे ही नावाचं जे सब्जेक्ट आहे ऍक्टिव्ह व्हायचं, ते पॅसिव्ह व्हायच्या वाक्यामध्ये काय झालेलं आहे? ऑब्जेक्ट झालेलं आहे. आणि कशामध्ये? तर द्वितीय विभक्तीमध्ये. ही ची द्वितीय काय या ठिकाणी? हिम आलेली आहे. आणखी एक वाक्य घेऊया आपण. सी वॉशेस द क्लोथ्स. साहजिकच उत्तर काय येणार आहे? द क्लोथ्स आर वॉश्ड बाय हर. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिंपल पास्ट टेन्स या ठिकाणी काय असणार आहे?
सुरुवातीला फॉर्म्युला बेस फॉर्म्युला माहिती आहे, टेन्सचे आपण सगळे व्हिडिओ ऑलरेडी आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. एस प्लस V2 प्लस ऑब्जेक्ट, याचं जे पॅसिव्ह व्हायचं जे सूत्र आहे ते आपल्याला अशा प्रकारे लिहिता येईल. ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट प्लस वॉजवर प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट. नियम पाहूया. तेच नियम असणार आहे सगळ्या वाक्यांसाठी. ॲक्टिव्ह व्हायच्या वाक्यातील कर्म पॅसिव्ह व्हायच्या वाक्यात कर्ता म्हणून सुरुवातीला येते. त्यानंतर टू बी या क्रियापदाची योग्य ती भूतकाळ रूप म्हणजे वॉजवर कर्त्यानुसार पॅसिव्ह व्हायच्या कर्त्यानुसार येते. सर्वात महत्त्वाची गोष्ट, टू बीच्या योग्य रूपानंतर मुख्य क्रियापद तिसरंच रूप पास्ट पार्टिसिपल फॉर्मच येणार आहे, कोणतंही पॅसिव्ह व्हायचं असू द्या. आणि चौथा आणि शेवटचा नियम म्हणजे ॲक्टिव्ह व्हायचा जो कर्ता असतो तो पॅसिव्ह व्हायच्या वाक्यात कर्म म्हणून बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये येतो. जे 4 नियम आहेत हे सर्व प्रकारच्या काळामध्ये सारखेच असणार आहे. ही गोष्ट आपल्याला मात्र या ठिकाणी लक्षात ठेवावी लागणार आहे. आता एक्झाम्पल घेऊया. दे टोल्ड अ स्टोरी, अ स्टोरी वॉज टोल्ड बाय देम. पहिला बदल तुम्ही पाहू शकता. अ स्टोरी हे जे ऑब्जेक्ट आहे या वाक्यामध्ये काय झालेलं आहे, सब्जेक्ट झाले. ही तुम्ही जुळवणी बघा या ठिकाणी, बरोबर. हे पाहू शकता इथलं ऑब्जेक्ट इथे काय होणार आहे, सब्जेक्ट. तर त्या सूत्रानुसारच आपण या ठिकाणी चेंजेस केलेले आहेत. दुसरा काय सांगतो की वॉज किंवा वर या दोघांचा वापर करा. ॲक्टिव्ह पॅसिव्ह व्हायच्या सब्जेक्टनुसार आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, अ स्टोरीसाठी वॉज वापरलेला आहे. त्याच्यानंतर V3 घ्या असं सूचना दिलेली आहे आपल्या ठिकाणी. V3 काय घेतलं आहे आपण, टोल्ड ऑलरेडी V3 आहे. प्लस काय येणार आहे त्या ठिकाणी, बाय नावाचं हे प्रिपोजिशन असणार आहे. आणि सर्वात शेवटचा बदल म्हणजे हे जे ॲक्टिव्ह व्हायचा जो करता आहे तो पॅसिव्ह व्हायच्या वाक्यामध्ये काय होणार आहे, कर्म होणार आहे. जर सर्वनाम असेल तर यामध्ये चेंज होणार आहे, नाम किंवा नाऊन असेल तर ते जशाच तसं. पण या ठिकाणी दे आहे आणि दे या सर्वनामाची द्वितीय काय येणार आहे या ठिकाणी, देम येणार आहे. म्हणून अ स्टोरी वॉज टोल्ड बाय देम. सी बॉट स्टोरी बुक्स, स्टोरी बुक्स वर ब्रॉट बाय हर. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ सिम्पल फ्युचर टेन्स. याचं सिम्पल फ्युचर टेन्सचं सूत्र जसं तुम्हाला माहितीच आहे, सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस ऑब्जेक्ट बिकम्स सब्जेक्ट प्लस शॅल ऑब्लिक विल प्लस बी प्लस V3 प्लस बाय प्लस सब्जेक्ट बिकम्स ऑब्जेक्ट. वाक्याच्या माध्यमातून किंवा पहिल्यांदा रूल्स पाहूया. रूल्स काय सांगतात तर ॲक्टिव्ह व्हायच्या वाक्यातील कर्म पॅसिव्ह व्हायच्या वाक्यात कर्ता म्हणून सुरुवातीला येतात. कर्त्यानंतर लगेचच टू बी या क्रियापदाची भविष्यकाळी रूपे शॅल बी किंवा विल बी पॅसिव्ह व्हायच्या कर्त्यानुसार येतात. त्याच्यानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरेच रूप आणि शेवटी ॲक्टिव्ह व्हायचा कर्ता पॅसिव्ह व्हायच्या वाक्यात कर्म म्हणून बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये येतो. एक्झाम्पल घेऊया. आय शॅल बाय अ न्यू कार, पॅसिव्ह व्हाइस अ न्यू कार विल बी बॉट बाय मी. पहिला नियम ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. तुम्ही पाहू शकता ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट. तर यातलं ऑब्जेक्ट कोणतं होतं, हे न्यू कार नावाचं ऑब्जेक्ट होतं. या वाक्यामध्ये काय झालं तर सब्जेक्ट झालं. या ॲक्टिव्ह व्हायच्या वाक्याचा करता आय होता, त्यासाठी आपण शाल नावाचं भविष्यकाळी सहाय्यकारी क्रियापद वापरलं होतं. पण या वाक्याचा करता कोण आहे आपला, तर या वाक्याचा करता आहे अ कार आहे, त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, विल वापरलेलं आहे. इथे दिलेलं आहे शाल किंवा विलनुसार एक वापरायचे कर्त्यानुसार प्लस बी घेतलेला आहे. मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप, त्याच्यानंतर बाय आणि सर्वात शेवटचा बदल म्हणजे हा जो ॲक्टिव्ह व्हायचा करता आहे तो पॅसिव्ह व्हायच्या वाक्यामध्ये बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये येतो. तर आयची द्वितीय या ठिकाणी मी येणार आहे. पुढं सी विल मीट हर पॅरेंट्स नेक्स्ट मंथ, हर पॅरेंट्स विल बी मेट नेक्स्ट मंथ बाय हर. ओके, पुढच्या काळाला जाऊया. पॅसिव्ह व्हॉइस ऑफ प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस V4 प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह व्हॉइस ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट प्लस ॲमिजार प्लस बिईंग प्लस V3 प्लस बाय प्लस परत सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. पहिला नियम ॲक्टिव्ह व्हायचा कर्म पॅसिव्ह व्हायच्या वाक्यात करता म्हणून सुरुवातीला येते. त्यानंतर टू बी या क्रियापदाचं जे योग्य ते वर्तमान काय रूप म्हणजे ॲमिजार बिंग पॅसिव्ह व्हायच्या कर्त्यानुसार येते. टू बीच्या योग्य रूपानंतर मुख्य क्रियापदाचे तिसरेच रूप येते. शेवटी ॲक्टिव्ह व्हायचा करता पॅसिव्ह व्हायच्या वाक्यामध्ये कर्म म्हणून बाय नंतर द्वितीय विभक्तीत येतो. फॉर एक्झाम्पल, सी इज वॉटरिंग द प्लांट्स, सी इज वॉटरिंग द प्लांट्स. याचं उत्तर असणार आहे द प्लांट्स आर बिंग वॉटर्ड
बाय हर. या फॉर्म्युलानुसार पुन्हा पाहूया आपण. इथलं ऑब्जेक्ट काय झालेलं या ठिकाणी सब्जेक्ट झालेला आहे, म्हणजे कर्माचा कर्ता. या ठिकाणी द प्लांट्स कर्म होतं, तर या ठिकाणी द प्लांट्स काय झालेलं आहे कर्ता झालेलं आहे. प्लस काय करायचं आपल्याला ॲमिजार तिन्हीपैकी एक कर्त्यानुसार वाक्याचा कर्ता. अनेक वचनी असल्यामुळे आपण आर घेतलेला आहे. प्लस या ठिकाणी बिंग आणि पास्ट पार्टिसिपल फॉर्म ऑफ द V3 वॉश्ड, त्याच्यानंतर प्लस बाय आणि शेवटचा बदल म्हणजे कोणता, हे जे सब्जेक्ट हे इकडे काय होणार आहे ऑब्जेक्ट होणार आहे द्वितीय विभक्तीमध्ये. सी हे प्रोनाउन असल्यामुळं बाय स्वीची द्वितीय काय येणार आहे हर, म्हणजे द प्लांट्स आर बिंग वॉश्ड बाय वॉटर्ड बाय हर. नेक्स्ट सेंटेन्स, दे आर मिल्किंग द काऊ अर्ली इन द मॉर्निंग. द काऊ इज बिंग मिल्क अर्ली इन द मॉर्निंग बाय देम. पुन्हा तुम्ही पाहू शकता हे द काऊ हे एवढंच ऑब्जेक्ट आहे. हा भाग आपल्याला पॅसिवाईज करताना क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर जशास तसा ठेवायचा आहे. ह्या ऑब्जेक्टच्या ठिकाणी काय झालं सब्जेक्ट झालेलं आहे. त्याच्यानं टू बी या क्रियापदाचं योग्य रूप ॲमिजार कर पॅसिवायच्या कर्त्यानुसार प्लस बिंग प्लस पास्ट पार्टिसिपल फॉर्म आणि हा भाग आपण क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर लावून बाय नंतर हा जो ॲक्टिव्ह वाईजचा कर्ता आहे तो पॅसिव्ह वाईजच्या कर्त्या वाक्यामध्ये कर्म म्हणून नेलेला आहे. पॅसिव्ह वाईज ऑफ पास्ट कंटिन्युअस टेन्स. ॲक्टिव्ह वाईजचा याचा फॉर्म्युला आहे सब्जेक्ट प्लस वॉजवर प्लस V4 प्लस ओ. पॅसिव्ह वाईज जसं की तुमच्या आता ओळखीचं झालेलं आहे ऑब्जेक्ट बिकम सब्जेक्ट प्लस वॉजवर प्लस बिंग प्लस V3 प्लस बाय सब्जेक्ट बिकम ऑब्जेक्ट. तेच नियम असणार आहेत. नियमामध्ये कसल्याही प्रकारची म्हणजे बदल नाही. अगदी सेम सर्व प्रकारच्या काळामध्ये एकच नियम असणार आहेत. सरळ आपण या ठिकाणी उदाहरणाच्या माध्यमातून पाहूया. आय वॉज रायटिंग अ लेटर वॉज बिंग रिटन टू माय पॅरेंट्स बाय मी. फॉर्म्युल्यानुसार सगळ्या गोष्टी होतात का ते पाहूया. इथला ऑब्जेक्ट या ठिकाणी काय सब्जेक्ट, तर पाहू शकता तुम्ही लेटर हे एवढंच ऑब्जेक्ट आहे, तर या ठिकाणी सब्जेक्ट झालेलं आहे. टू बी या क्रियापदाचं भूतकाळ रूप पॅसिव्ह वाईजच्या कर्त्यानुसार. त्याच्यानंतर बिंग प्लस V3 हा जो प्रिपोजिशनचा भाग आहे तो क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर आपल्याला जशास तसा ठेवायचा आहे. आणि सर्वात शेवटी बाय नंतर हा जो ॲक्टिव्ह वाईजचा कर्ता आहे पॅसिव्ह वाईजच्या वाक्यामध्ये कर्म म्हणून द्वितीय विभक्तीत येतो. म्हणून उत्तर काय आलं आपलं अ लेटर वॉज बिंग रिटन टू माय पॅरेंट्स बाय मी. नेक्स्ट सेंटेन्स, चिल्ड्रन वर प्लेइंग क्रिकेट. क्रिकेट वॉज बिंग प्लेड बाय चिल्ड्रन. पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ थोडासा मोठा होण्याचा म्हणजे मी तर शक्यतोवर होईल तेवढं छोटा करण्याचा प्रयत्न करत आहे. तरी पण जोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार नाही तोपर्यंत तुम्हाला हा टॉपिक पूर्ण क्लिअर होणार नाही. तर आता पुढे जाऊया आपण. पॅसिव्ह वॉइस ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. या ठिकाणी काय फक्त हॅज हॅव ही टू हॅवची दोन रूपं असणार आहेत आणि प्लस पॅसिव्ह वॉइसच्या फॉर्म्युल्यामध्ये बिन लागणार आहे. बाकी दुसरं आपल्याला कसल्याही प्रकारचा बदल नाही. ऑब्जेक्ट सब्जेक्ट सब्जेक्ट ऑब्जेक्ट हे सगळ्या काळामध्ये कॉमन गोष्टी असणार आहेत. फॉर्म्युला या ठिकाणी तुम्ही लिहू शकता. पुन्हा तेच बदल असणार आहेत, त्या बदलामध्ये कसल्याही प्रकारची नाविन्यता नाही. सरळ आपण उदाहरणाच्या माध्यमातून जाऊया. तर एक पहिलं जे उदाहरण आहे, सी हॅज हेल्प हर मदर. तुम्ही पाहू शकता येस प्लस हॅज प्लस V3 प्लस हे ऑब्जेक्ट आहे आपल्याला. याचं पॅसिव्ह वॉइस काय होणार आहे, हर मदर हॅज बीन हेल्प्ड बाय हर. पहिला बदल काय, हा जो हर मदर नावाचा ऑब्जेक्ट आहे या ठिकाणी सब्जेक्ट झालेला आहे. पुन्हा इथे टू हॅवची आपल्याला दोन रूप आहेत. दोनपैकी वाक्याच्या कर्त्यानुसार आपण हॅजचा वापर. पुन्हा त्या ठिकाणी बिन परफेक्टमध्ये बिन येणार आहे, कंटिन्युअसमध्ये बिंग येणार आहे. थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब पास्ट पार्टिसिपल फॉर्म प्लस बाय and at the last the subject of active voice become object in passive voice in second case म्हणजे द्वितीय विभक्तीमध्ये ते कर्म म्हणून जाणार आहे. म्हणून पूर्ण उत्तर काय असणार आहे, her mother has been helped by her. पुढं we have called all the political leaders. Answer, all the political leaders have been called by us. So this is the passive voice of present perfect tense. Now next move to the past perfect tense.
पॅसिव्ह वॉइस ऑफ पास्ट परफेक्ट टेन्स. सब्जेक्ट प्लस हॅड प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट सेम चेंजेस असणार आहेत. फक्त हॅड या ठिकाणी टू हॅवचं रूप असणार आहे. नियम अगदी तेच असणार आहेत. नियमामध्ये देखील कसल्याही प्रकारचा बदल नाही. फक्त जो काही बदल आहे तो हेल्पिंग वर्बमध्ये या ठिकाणी होणार आहे. एक उदाहरण आपण या ठिकाणी दिलेलं आहे. ही हॅड गिवन द बुक्स हॅड बीन गिवन बाय हिम. पहिला बदल मी तुम्हाला एकच गोष्ट परत परत सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे की हे ऑब्जेक्ट या ठिकाणी काय झालेलं आहे, सब्जेक्ट झालेलं आहे. फॉर्म्युल्यानुसार आपल्याला फक्त हॅड त्याच्यानंतर मुख्य क्रिया बीन नंतर हे जे मुख्य क्रियापदाचं तिसरं रूप येणार आहे आपल्याला आणि सर्व प्रकारच्या कर्त्या काळांसाठी इथलं सब्जेक्ट या ठिकाणी बाय नंतर द्वितीय विभक्तीमध्ये ऑब्जेक्ट म्हणून जाणार आहे. म्हणजे उत्तर काय झालं, आन्सर. व्हॉट इज आन्सर? द बुक्स हॅड बीन गिवन बाय हिम. नंबर 2, they had arranged a special meeting. A special meeting had been arranged by them. अतिशय साध्या सोप्या अगदी सहज समजणाऱ्या भाषेमध्ये तुम्हाला हे समजावून सांगण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे. पॅसिव्ह वॉइस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स. पॅसिव्ह वॉइस ऑफ फ्युचर परफेक्ट टेन्स फॉर्म्युला तुमच्या ओळखीचाच आहे. सब्जेक्ट प्लस शॅल विल प्लस हॅव प्लस व्ही थ्री प्लस ऑब्जेक्ट. पॅसिव्ह वॉइसचा पण फक्त शॅल विल आणि हॅव, बीन आणि व्ही थ्री, बाकीचे सगळे रूल्स सेम आहेत. पुन्हा रूल्सवरती आपण वेळ खर्च करू नये. उदाहरणाच्या माध्यमातून सी विल हॅव कम्प्लिटेड द प्रोजेक्ट. द प्रोजेक्ट विल हॅव बीन कम्प्लिटेड बाय हर. पुन्हा द प्रोजेक्ट नावाचं या ठिकाणी ऑब्जेक्ट आहे. इथं सब्जेक्ट झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. इथलं ऑब्जेक्ट, इथं पुन्हा सब्जेक्ट. कसं आहे, प्रत्येक गोष्टीची पुनरावृत्ती झाली तर व्हिडिओ बोरिंग होऊ शकतो, म्हणून मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्लस विल, शाल किंवा विल आपल्याला पॅसिव्ह वॉइसच्या कर्त्यानुसार, प्लस हॅव, हॅज नाही, फक्त हॅव, बीन प्लस व्ही थ्री प्लस बाय, त्याच्यानंतर हा सब्जेक्ट या ठिकाणी सेकंड केसमध्ये हर, बाय हर. आय शॅल हॅव सबमिटेड माय असाइनमेंट. आन्सर, my assignment will have been submitted by me. तर काही एक्झाम्पल्स आपण या ठिकाणी पाहणार आहोत. सी हॅड कम्प्लिटेड द असाइनमेंट बिफोर द डेडलाईन. वाक्याचा काळ आहे, पास्ट परफेक्ट टेन्स. आता याचं पॅसिव्ह वॉइस आपण करूया. परीक्षेमध्ये तुम्हाला सूचना काय असणार आहे, बिगिन युअर सेंटेन्स विथ द असाइनमेंट. आन्सर काय असणार आहे, फॉर्म्युल्यानुसार द असाइनमेंट हॅड बीन कम्प्लिटेड बिफोर द डेडलाईन बाय हर. सेंटेन्स नंबर 2, द शेफ इज प्रिपेरिंग अ डेलिशियस मील फॉर द गेस्ट. पुन्हा प्रश्नाचा काळ तुम्ही समजू शकता, एस प्लस आयमिजार प्लस व्ही फोर प्लस हे ओ आहे. त्यामुळे याच्यासाठी सूचना काय असणार आहे, बिगिन युअर सेंटेन्स विथ अ डेलिशियस मील. हा जो प्रिपोजिशन नंतरचा भाग आहे तो पॅसिवाइज करताना आपल्याला क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर ॲज इट इज लिहायचा आहे. पॅसिवाइज काय असणार आहे, अ डेलिशियस मील इज बिंग प्रिपेअर्ड फॉर द गेस्ट बाय द शेफ. आता तुम्ही पाहू शकता, द शेफ हे या ठिकाणी काय नाऊन आहे. याची जी द्वितीय आहे ती काही बदल झालेला आहे काय, ते नाऊनची द्वितीय कशी असणार आहे, सेमच असणार आहे. नंबर 2, द पोलीस अरेस्टेड थ्यूज लास्ट नाईट. द पोलीस अरेस्टेड थ्यूज लास्ट नाईट. द पोलीस सब्जेक्ट प्लस व्ही टू प्लस ओ आणि लास्ट नाईट हे ॲडवर्ब आहे. या ठिकाणी सुरुवात काय असणार आहे, बिगिन युअर सेंटेन्स विथ द थ्यूज. उत्तर काय असणार आहे, द थ्यूज वेर अरेस्टेड लास्ट नाईट बाय द पोलीस. लास्ट नाईट हे कालदर्शक क्रियाविशेषण आहे, आपल्याला या ठिकाणी क्रियापदाच्या तिसऱ्या रूपानंतर टाकायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स तुम्हाला समजण्यासाठी ही काही उदाहरणं मी या ठिकाणी घेतलेली आहेत. दे आर बिल्डिंग अ न्यू हॉस्पिटल इन द विलेज. पुन्हा वाक्याचा काळ कोणता आहे, येस प्लस ॲमिजार प्लस व्ही फोर प्लस ओ एवढंच ऑब्जेक्ट, त्याच्यानंतर हा प्रिपोजिशन नंतरचा भाग. सूचना काय असणार आहे, बिगिन युअर सेंटेन्स विथ अ न्यू हॉस्पिटल. सो द आन्सर विल बी अ न्यू हॉस्पिटल इज बिंग built in the village by them. So we have to put this in preposition part after the third form of the main verb. Next, I have sent the invitation.
Begin your sentence with the invitation. The invitation has been sent by me. आता या ठिकाणी वाक्याचा अर्थ आय होता म्हणून आपण हॅव यूज केलं, पण द इन्व्हिटेशन असल्यामुळे आपण या ठिकाणी हॅज केलेलं आहे. नेक्स्ट, द टीचर विल एक्सप्लेन द टॉपिक. सिंपल फ्युचर टेन्स. सो व्हॉट विल बी द इन्स्ट्रक्शन? बिगिन युअर सेंटेन्स विथ द टॉपिक. The topic will be explained by the teacher. So the last three examples of this topic. So thank you very much for watching this video.